नमस्कार। हा जो तुम्ही इकडे दक्षिण भारतातल्या पद्धतीचं मंदिर बघताय ते बघून तुम्हाला कदाचित असं वाटेल की आम्ही आता कुठेतरी चेन्नईमध्ये किंवा तामिळनाडूतल्या एखाद्या भागात आहोत, पण असं नाही आहे। आता मी आहे सिंगापूरमध्ये, लिटिल इंडिया भागामध्ये। तर आपल्याला माहिती आहे की ग्लोबल इंडियन डायस्पोरा खूप मोठा विषय आहे। जगातल्या अनेक देशांमध्ये भारतीय राहतात आणि ते त्यांच्या जसं भारतामध्ये राहतात त्याच पद्धतीमध्ये राहतात। चोला साम्राज्याच्या विषयी आपण ऐकलेलं असतं की चोला साम्राज्याच्या काळामध्ये भारताचा जो विस्तार आहे, भारतीय संस्कृतीचा विस्तार, तो पूर्ण साऊथ ईस्ट एशियामध्ये झालेला होता। त्या काळापासून सिंगापूरमध्ये तामिळनाडूचे लोक येत आहेत आणि त्यामुळे आपण बघू शकतो या ठिकाणी अशी अनेक मंदिरं आहेत जी दक्षिण भारतातल्या शैलीची असतात। इतकंच नाही तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, इथे पूजेचं दुकान तुम्हाला दिसेल। भारतात जसं पूजा साहित्याचं दुकान असतं, इकडे एक दुकान तुम्ही बघू शकता। समोर बघा, हा ब्रँड आपल्याला नोन आहे, जोया लुकास। तिकडे तुम्हाला समोर कुमार सानूसुद्धा दिसतोय। त्यानंतर इकडे रेस्टॉरंट्स आहेत। भारतामध्ये आपल्याला जशा पद्धतीचं भोजन मिळतं, म्हणजे स्पेशली आंध्रामध्ये, तामिळनाडूमध्ये रस्सम आहे, पुरिया, सागू, चटण्या, तशी व्यवस्थित संपूर्ण थाळी या ठिकाणी आपल्याला अनेक रेस्टॉरंट्समध्ये जेवायला मिळते। इथली अनेक जी रेस्टॉरंट आहेत ती 100पेक्षा जास्त जुनी रेस्टॉरंट आपल्याला बघायला मिळतात। आणि इथले जे भारतीय आहेत ते शिफ्ट इथे सिंगापूरमध्ये अनेक पिढ्यांपासून झालेले आहेत, पण आपला धर्म, आपल्या चालीरीती, आपल्या परंपरा त्यांनी तशाच जपून ठेवलेल्या आहेत। इथे तुम्हाला पूर्ण जो फील येईल तो तुम्हाला दक्षिण भारतातल्या एखाद्या राज्यामध्ये ट्रॅव्हल करण्याचा येईल। सो सिंगापूरमध्ये जर का तुम्ही ट्रॅव्हल कराल तर सिंगापूरमधल्या लिटिल इंडिया नावातूनच आपल्याला कळतं, सिंगापूरमध्ये तामिळनाडूतल्या मंडळींची संख्या ही 60%पेक्षा जास्त आहे। सो कधी जेव्हा इथे व्हिजिट कराल लिटिल इंडियाला आवर्जून भेट द्या। थँक्यू व्हेरी मच।